नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं तन्त्रोटकं वास्ति तस्मद्गुरु सन्ततमानये। श्रुति श्रुति पुराणानां करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तं पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यमङ्गलं चिदानन्दं नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मुक्तिभेदविभागिने श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्रीमंत अनुभव तथा अनुभव अमृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं हे 6वं प्रकरण सुरू आहे। या 6व्या प्रकरणामध्ये 1 ते 12 ओव्यांपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दाचं स्तवन केलेलं आहे, गुणगान केलेलं आहे। शब्द हा महान परोपकारी आहे असं दाखवलेलं आहे। परंतु 13व्या ओळीपासून पुढे या शब्दाचं खंडन केलेले आहे। कारण आत्मस्थितीमध्ये आत्म्यामध्ये शब्दाचा काही संबंध नाही, म्हणून शब्दाने होणारी सगळी बरोबर व्यर्थ आहे असं ज्ञानोबा आपल्याला आता समजेल। काल पुष्कळ गोष्टी आपल्याला ज्ञानोबांनी सांगितल्या। आजची ही आपल्या
15वी ओळी आहे. या 15व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगू लागला, आपण आपणया ते 8वी विसरे पिवते, काय जीव जिभे ते चाखे न चाखे. सोपी ओळी आहे फार. ज्ञानेश्वर महाराज या शब्दाचा आत्म्यामध्ये कसा संबंध नाही, आत्म्याला याची कशी जरुरी नाही, आत्मा कसा स्वयंपूर्ण आहे, स्वयंप्रकाश आहे, हे सांगत असताना दाखला देत आहेत, उदाहरण देत आहेत, दृष्टांत देत आहेत. दृष्टांत असा आहे, आपण आपल्या ते 8वी विसरे घेऊते. आपण आपल्याला स्वतःला कधी विसरतो का? कधी आपल्याला आठवण करावी लागते का? जसं आम्ही आम्हाला स्वतःला विसरत नाही, आम्हाला विस्मरण होत नाही आमचं स्वतःचे. आता आम्हाला आमचं स्वतःचं विस्मरण का होत नाही, असं जर आपल्याला कोणी विचारलं का हो तुम्ही स्वतःला विसरता का कधी स्वतः, तर आपल्याला असं सांगणार नाही मग मी तर मला स्वतःला कधी विसरत नाही. मग का विसरत नाही तुम्ही स्वतःला? आणि मग बाकीच्या या जगामधल्या अनेक गोष्टी कशा विसरून जातात तुम्ही? अनेक गोष्टींचा विसर करतो आपल्याला जगातल्या. एक गोष्ट ज्ञानोबा आपल्याला यामध्ये सांगताय की आपल्याला आपल्या स्वतःचा विसर का पडत नाही, कारण आपल्या स्वतःमध्ये आत्मा आहे. आणि म्हणून आत्म्याचा आपल्याला कधीही विसर होऊ शकत नाही. आत्मा सदैव स्वयंप्रकाशी, सदैव शक्तिमान, सदैव तो आठवत राहण्याकरता चेतन आहे. मग आठवण कशाची पडतो मला? ज्या वस्तूंमध्ये, ज्या पदार्थांमध्ये, ज्याच्यामध्ये आत्मा नसतो अशा जड वस्तूंचा आम्हाला विसर पडतो. वास्तविक आता आपण संसारामध्ये पडलेले लोक आहोत आणि संसारामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची वस्तू आपल्याला वाटते पैसा, धन. पण बघा या पैशाची सुद्धा आपल्याला आठवण राहत नाही काही वेळेला. पैसा आपण आणतो बाहेरून आणि तो कुठेतरी ठेवून देतो एखाद्या वेळेला आणि मग आपण विसरून जातो त्याला. त्या दिवसांनी तो कुठं ठेवला आहे याची काही आठवण राहत नाही. म्हणजे इतका आवडता असणारा पैसा, इतका हवासा असणारा पैसा, मोलाचा पैसा वाटतो तो आम्हाला, त्याचा सुद्धा मला विसर पडतो. का पडतो? कारण तो जड आहे, त्याच्यामध्ये चेतना नाही, आत्मा नाही. म्हणून अनात्म वस्तूंची आम्हाला आठवण पडते, विस्मरण होतं. विज्ञान आपल्याला सांगत. परंतु आपला देह आणि आपल्या देहामध्ये असलेली सगळी इंद्रिय आत्म्याच्या जवळ आहेत आणि आत्मा त्यांच्यामध्ये राहतो. त्यामुळे तो आत्मा त्या ठिकाणी असल्यामुळे आपला देह चेतन झालेला आहे, चैतन्यमय झालेला आहे, जिवंत आहे देह. आणि तो जिवंत आहे, चेतन आहे, म्हणून त्याची आठवण आम्हाला पडत नाही. म्हणजे त्याची आठवण आम्हाला कधीच पडत नाही, म्हणजे आम्ही विसरतच नाही. आम्हाला उदाहरण देत आहेत, आपण आपल्या ते 8वी विसरे घेऊते. आपण आपल्याला स्वतःला कधी विसरतो का? कधी आठवतो का? गरजच पडत नाही, आपण सतत वाचतो. काय जीव जिवे ते चाखे न चाखे. आता आपली जीव आहे,
जीभ ही असं इंद्रिय आहे आपलं की ते दुसऱ्या पदार्थांची चव घेते, खाद्य पदार्थांची, आहे की नाही? आपण जे पदार्थ खातो त्या त्या पदार्थांची चव जीभ घेते, चाखते. पण समजा या जिभेला आपण काही खायला दिलं नाही, काही चाखायला दिलं नाही तिला, मग ती स्वतःला चाकत बसेल का? जीभ काही स्वतःला चाकत नाही. तात्पर्य असं की जीभ जशी वासरची चेतन आहे, चेतन असूनही ती स्वतःला चाखू शकत नाही. तिला चाखण्यासाठी दुसरा कुठला तरी पदार्थ हवा असतो, खाद्य पदार्थ. त्या खाद्य पदार्थाला ती चाखते म्हणजे त्याची चव घेते. ती जीभ जशी पदार्थ नसताना स्वतःला चाखत नाही, त्याप्रमाणे तो जो आत्मा आहे आपल्या देहामध्ये तो स्वतःच राहतो. तो कुणालाही स्पर्श करत नाही, कुणालाही घेत नाही, कुणाजवळ जात नाही, कोणी आपल्या जवळ आला तरी त्याचा संबंध ठेवत नाही. असा हा आत्मराज आपल्या ठिकाणी आहे. तर मग तो शब्दाची काय पर्वत आहे. म्हणून आपल्याला हे एवढ्यासाठी सांगून राहिले की शब्दाचा त्या ठिकाणी प्रवेश नाही, आत्म्यामध्ये शब्द जाऊ शकत नाही. म्हणून शब्द किती उपकारी असला बाह्य जीवनामध्ये आपल्याला, परंतु आत्म्याच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग नाही, असं ज्ञान आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे आता एक एक गोष्ट आपल्याला फार सुंदर सांगून राहिले. आपल्याला या जगातील अन्य पदार्थांचं ज्ञान घेण्यासाठी आत्मा उपयोगी आहे, शब्द आहे. जगातील पदार्थांचं ज्ञान घेण्यासाठी शब्द आहे आणि आत्मा आहे. परंतु हा जो शब्द आहे तो शब्द जेव्हा विचारतो, बोलतो किंवा वाचतो, डोळ्यांनी पाहतो, त्यावेळेला त्याला आत्म्याची गरज नाही. बरोबर, शब्दातही लिहिलेले सगळी पुस्तकामध्ये. आता हे शब्द जर आपल्याला वाचायचे असतील तर डोळा पाहिजे, आणि डोळा म्हटला की त्याला आत्म्याची गरज आहे. मग म्हणजे आत्मा नसेल तर डोळा पाहिजे का? म्हणजे आपल्या इंद्रियांना आत्म्याची गरज आहे, आणि त्या इंद्रियांनी मग शब्द पाहतो किंवा बोलतो किंवा समजतो. म्हणजे असं दिसतं आपल्याला की शब्दाला जी किंमत आलेली आहे ती आत्मचैतन्यामुळे आलेली आहे. आमच्या जवळ जर शब्द उच्चारायला जीवच नसेल, आमच्या जवळ शब्द ऐकायला कानच नसतील, तर कोण किती बरोबर करत राहिलं तरी काय उपयोग करतो. म्हणून शब्दांचं ग्रहण करण्यासाठी, शब्द ऐकण्यासाठी, त्यांचा अर्थ लावण्यासाठी आमच्या जवळ इंद्रिय असतात, आणि इंद्रियांना आत्म्याची शक्ती असते. किंवा आत्मशक्तीशिवाय इंद्रिय काम करू शकत नाही, आणि इंद्रियांची शक्ती मग त्या शब्दाला ग्रहणते. तात्पर्य शब्दाला स्वतंत्र सत्ता नाही असं ज्ञान वापरलं असं, ते स्वतः काही करू शकत नाही असं ज्ञान आपल्याला या दृष्टांतावरून सांगताय. किंवा दुसरा चांगला दृष्टांत पुढचा देतात 36वी भूमिका. या 36व्या भूमीमध्ये ज्ञान म्हणतात जागते या नींद नाही, जागते या नींद नाही,
मग जागणे घडे काही स्मरणास्मरण दोन्ही स्वरूपी तैशी स्मरणास्मरण दोन्ही स्वरूपी तैशी उदाहरण काय देत आहे जागत्या नीट नाही जागा झालेल्या माणसाला झोप राहते का? आता आपण जागे आहोत. आता जर आपल्याला कोणी म्हटलं का काय झोपले तुम्ही आहोत ना कुठं झोपले दिसत जागा आहे ना मी तुमच्याशी बोलतोय हसतोय पाहतोय सगळं करतोय तुम्ही मला कसं काय असं म्हणता कावर झोपलाय जागवलेल्या जागा झालेल्या माणसाला कोणी म्हटलं की तू काय झोपतोय ते खोट आहे. जागा झालेल्या माणसाला जशी झोप नसते किंवा जागणे घडे काही जागते आनंद नाही मग जागणे घडे काही. आता जागृत झालेल्या जागा झालेल्याला जर झोप नाहीये तर जो जागा झालेला आहे तो पुन्हा जागा करावा लागेल का पुन्हा जागाच आहे त्याला काय जागा करायचं आणखी जागा आता असं काय म्हणतो मी जागाच आहे ना तुम्ही काय जे बोलणं काय करणे सगळं मी पाहतोय ऐकतोय आणि मग जागा मला काय म्हणतो जागा होणार तेव्हा जागेपणी जागा होत आहे त्यांनी जागेपणी निद्रा नसते झोप नाही हे जसं नाही जागेपणी जसं झोप नाही आणि जागेपणी जसं जागणंही नाही त्या निद्रेचा सापेक्ष भाव जागणं. तेव्हा आपण आपल्या जागृत अवस्थेमध्ये जसे असतो तसा तो आत्मा सदैव स्वयंप्रकाशित असल्याने सदैव तो तसाच राहतो बरं का. मग त्याच्या ठिकाणी स्मरण आणि विस्मरण हे दोन्ही भाव नाही. आत्म्याला स्मरण होतं का आत्म्याला विस्मरण होतं का स्मरण विस्मरण हे कोणाचे संबंधित आहे तर स्मरण विस्मरण हे आमच्या मनाशी संबंधित आहे. हे आमचं जे मन आहे ना ते मन ज्या वेळेला काही गोष्टी विसरून जातात त्या मनाच्या ज्या वृत्ती आहेत त्यांच्याशी स्मरण आणि विस्मरणाचा संबंध आहे. आत्म्याशी स्मरण विस्मरणाचा संबंध नाही. आत्म्यामध्ये स्मरणही नाही विस्मरणही नाही. तो स्मरण विस्मरणाच्या पलीकडे तो जागृत निद्रेच्या पलीकडचा आहे. आत्मा जागा आहे का सदैव जागा असतो त्याला काय जागा म्हणणार त्याला झोपच नाही त्यामुळे झोप नसली ती जागच आहे. ती जी जागृती आहे त्या आत्म्याची ती अखंड जागृती आहे. ती काही अशी आपल्यासारखी झोप जाग अशी येणं जाणारी जागृती नाही. जेव्हा आत्म्याचं स्वरूप हे जग असं आहे तर हा शब्द जो आहे तो शब्द आत्म्याला जागृती आणू शकत नाही ना विस्मरण आणू शकत नाही न झोप आणू शकत नाही. शब्दाची ती शक्ती नाही आत्म्याला जाग करणं किंवा आत्म्याला झोपी लावणं किंवा आत्म्यामध्ये विस्मरण आणणं आणि त्याला स्मरण देणं हा शब्दाचा संबंध नाही. शब्द तिथं काहीच करू शकत नाही असं ज्ञानाला सांगायला. त्याच्यापेक्षा पुढचा आता 37वा दृष्टांत ते देत आहे तो फारच उत्तम आहे. ज्ञान म्हणतात सूर्यो रात्री पाने सूर्यो रात्री
पाने मा जीव काय जाणे मा जीव काय जाणे देवी स्मरणा स्मरणे वीण आपण वस्तू देवी स्मरणा स्मरणा वीण आपण जी वस्तू वस्तू म्हणजे आत्मा अनुभव उदाहरण असं देत आहे सूर्य रात्रीला जाणत नाही बरोबर त्यांनी कधी रात्रच पाहिली सूर्याने आपण जर सूर्याला विचारायला गेलो ते सूर्यनारायण भगवंता तुम्ही एवढा दिवस निर्माण करता मग या दिवसाच्या पूर्वी जी रात्र असते ती पाहिली का तुम्ही सूर्य म्हणून कसली रात्र त्याला रात्रच माहिती परंतु अखंड प्रकाशित असतो ना सूर्य अखंड प्रकाशमान असणाऱ्या सूर्याला रात्रीचा कधी संबंध येत नाही म्हणून त्याला रात्रच माहिती नाही आणि ज्याला रात्रच माहिती नाही मग त्याला दिवस कुठं माहिती असणार आहे कारण रात्रीचा जो भाग काही तासांचा म्हणा 12 तासांचा 18 तासांचा असेल तो भाग आपला रात्रीचा अंधाराचा असतो आणि मग काही तास आपल्याला दिवसाचा आणि प्रकाशाचा असतो म्हणून त्याला दिवस म्हणतो सूर्याच्या ठिकाणी अखंड प्रकाशच आहे प्रकाश असल्यामुळे त्याला अंधार माहितीच नाही त्याला जर विचारलं की सूर्यदादा सूर्यनारायण तुम्ही अंधार पाहिलाय का मला तर काही माहिती नाही वापस काय अंधार असतो आम्ही तरी दाखवा तुम्ही आपण बोललो का अंधार पाहिला सूर्याला अजून कोणीही अंधार दाखवलेला नाही ना रात्र दाखवली नाही त्याला रात्री कोणी दाखवली अंधारही कोणी दाखवली अंधारही त्याने पाहिलं नाही रात्री पाहिलं नाही तो दिवस उगवला म्हणजे काय होते कारण रात्र असते म्हणून आम्हाला दिवसाचं उगवणं माहिती आहे समजा रात्र नसते अखंड दिवसच राहिला असता तर मग आम्हाला सुद्धा दिवस रात्र हे भेद कळले नसते हे भेद आम्हाला सूर्याच्या प्रकाशामुळे आणि अंधारामुळे कळतात ध्रुव प्रदेशात असं सांगतात की तिचा अखंड दिवस असतो त्याचं कारण काय त्या ठिकाणी पृथ्वीची जी फिरते अशी दोन ध्रुव प्रदेशामध्ये तिथं ती तेवढ्या मोठी गंगत फिरते आणि अखंड प्रकाश आहे तिच्यावर सूर्य त्यामुळे त्या ठिकाणी अखंड प्रकाश असल्यामुळे रात्रच नाही तिथे रात्र नसल्यामुळे अखंड प्रकाश म्हणजे मग दिवस आणि रात्र मोजायला काही कारणच नाही आपल्याला जिथं आपण दिवस आणि रात्र मोजतो कारण आपण त्या पृथ्वीच्या अशा बाजूला राहतो ती तशी फिरते सूर्याच्या बाजूने त्यामुळे ज्या प्रदेशावर सूर्याचा प्रकाश पडतो तिथे दिवस असतो आणि त्याच्या उलट्या बाजूला अंधार असतो म्हणजे रात्र असतो तेव्हा अंधार आणि रात्र ही आमच्या दृष्टीने आहे दिवस आणि रात्र ही आमच्या दृष्टीने आहे सूर्याच्या दृष्टीने दिवसही नाही आणि रात्रही नाही हे जसं सूर्याच्या बाबतीत घडतं तसंच हा आत्मसूर्य आमच्या देहात आहे या आत्मसूर्याला स्मरण आणि विस्मरण नव्हते तो अखंड जसा आहे तसाच राहतो त्याला विसरच पडत नाही कधी म्हणून विसर पडत नाही मग स्मरण करण्याची काही गरजच नाही त्याला तो अखंड तसा राहतो बाबा देवी स्मरण हा स्मरणेवीन आपण वस्तू म्हणून स्मरण आणि विस्मरणाच्या शिवाय
की वस्तू म्हणजे हा आत्मा तसा आत्म्यामध्ये स्मरण नाही, विस्मरण नाही, ज्ञान नाही, अज्ञान नाही, काहीच नाही. हे आमच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळं आम्हाला हे सगळं भासतं. म्हणून जानवा अशा आत्मस्थितीमध्ये जो विषय जातो त्यालाच मग त्या आत्म्याचं खरं खरं ज्ञान होते. हे बाहेरून आम्हाला जो होणं ज्ञान आहे शब्दाच्या माध्यमातून होणारं ज्ञान ते खरं ज्ञान नाही. पण शब्द सुद्धा तिथे पोहोचत नाही. शब्दाला सुद्धा खरं आत्म्याचं ज्ञान आहे का? आत्म्याच्या ठिकाणी जातो का ते होणारा की काय आत्म्याला तो जाऊ शकत नाही तर काय पाहिजे. जो आत्म्याच्या ठिकाणी पोहोचलेलाच नाही त्याने जर काही सांगितले की आत्मा असा असतो तसा असतो तसा असतो हे त्या शब्दांच्या माध्यमातून जे आत्म्याचं वर्णन केलं जातं ते आत्म्याचं वर्णन आत्मा म्हणजे हे माझं वर्णनच नाही. हा शब्द त्याचे काही वर्णन करून राहिला करू दे त्याला तसं तसं वर्णन, पण या गोष्टी माझ्यात नाही. आणि तुम्हाला वाटत असेल तर म्हणा तुम्ही म्हणून शब्द आणि शब्दाचं वर्णन आत्म्यासंबंधीचं जेवढं आहे तेवढं हे अनुभव शून्य आहे. अनुभव शून्य. मग अनुभव शून्य जे आहे त्याला काय ज्ञान म्हणायचं. हा जो पदार्थ आम्ही कधी खाल्ला नाही आणि त्याचं वर्णन करत बसलो ती पूर्णाची पूर्ण अशी करतात मग तिच्यामध्ये पूर्ण असतं आणि ते पूर्ण असं पातळ होतं आणि मग ते असं गोड लागतं ती पोळी त्याला वर्णन केलं. खाली कधी म्हणजे नाही पाहिली का कधी गेले नाही. आता अमेरिकेतल्या लोकांनी काही करून गोळा कधी ते पाहिलंय का? माहिती सुद्धा मी त्यांना जर म्हटलं की पुरणपोळी कधी खाल्ली का होती कसली पुरणपोळी काय बोलतात कधीच माहिती नाही ना. आता आपले लोक तिकडे जातात आणि त्यांना पुरणपोळ्या करून खाऊ घालतात फार खपतात. आपली सारिका आहे त्या बाईने तिथं हा व्यवसाय सुरू केला. आपल्या भारतातले हे काही पदार्थ त्या अमेरिकन लोकांना काही माहिती नाही, चव त्याची माहितीच नाही त्यांनी. तर त्या बाईने तिथं पुरणाच्या पोळ्या, कुरड्या, पापड, अमूल जे जे पदार्थ आपल्याकडे घरी करतो ना आपण ते तसं तिने चालवलं आणि ती तिथं विक्री करते त्याची. मग कशा भराभर ऑर्डर देतात तुला आम्हाला आज 50 पोळ्या करून पाठवा, आज आम्हाला इतक्या कुरड्या पाठवा, इतक्या अमुक अमुक पाठवा. ती म्हणे मला त्या इतक्या लोकांच्या ऑर्डर घ्यायला लागल्या की माझी शक्ती अपुरी पडायला लागली म्हणून मी दुसऱ्या भारतातल्या काही बायांना बोललो विष्णू भारतीय दिले तिकडे आणि मग त्या बायांच्या मदतीने तो व्यवहार करते इतका पैसा मिळवते ती. आणि आपल्याकडे कोणी खात नाही ते. तात्पर्य असं की ज्यांना जे माहिती नसतं ज्यांना त्याचा अनुभव नाही त्यांना त्याचे जास्त कुतूहल असतं, जिज्ञासा असते जाऊन घेण्याची. ते सांगताय की या आत्म्याला कोणी जाणलं नाही पाहिलं नाही काही नाही त्या शब्दाने आणि तो म्हणतो की आत्मा असा आहे तसा आहे तसा आहे तसा आहे. सगळं हे जे आहे ना ते काल्पनिक आहे, अनुभूतीयुक्त नाही येते, अनुभव शून्य येते. आणि जे अनुभव शून्य आहे त्याला किंमत नसते. तात्पर्य अनुभव फार महत्वाचा असतो. म्हणून आत्म्याचं नुसतं पुस्तकामध्ये वाचून जे आम्ही ज्ञान मिळवतो ते खरं ज्ञान नाही. आत्म्याचं खरं ज्ञान आहे आत्मस्थितीमध्ये जाणं. ही आत्मस्थिती आपल्याला प्राप्त होणं
मग आम्हाला जो अनुभव येतो तो खरा अनुभव आत्म्याचा असतो. आणि हे चांगदेवांना चांगदेव प्रसृष्टीमध्ये ज्ञानोबांनी सांगितले. आता ज्ञान आपल्याला असं समजायले ब्रह्मा ब्रह्म परब्रह्म आत्मा परमात्मा देव ईश्वर या ज्या गोष्टी आहेत यांचं कधी विस्मरण होत नाही. ब्रह्माचं परब्रह्माचं आत्म्याचं परमात्म्याचं विस्मरण कधीच होत नाही. कारण ते चैतन्य स्वरूप आहे आणि ते आपल्या देहातही आहेत आणि देहाच्या बाहेरही सर्वत्र आहेत. आपल्या अंगाच्या आजूबाजूला सर्वत्र तो आत्मा परमात्मा लपटलेला आहे. आपल्याला एवढंच माहिती की आत्मा आमच्या देहात आहे. आमच्या देहामध्ये आत्मा आहे आणि तो आत्माच आमचा सगळं करतो असं आम्हाला आत्म्याबद्दल माहिती आहे. पण हे जे ज्ञान झालेलं आम्हाला हे सुद्धा कोणतरी सांगितलं कुणीतरी वाचलं त्याच्याने झालेलं आहे. हे सगळं अनुभव बघल्या का आत्मा फक्त देहातच असतो. देवाला सांगताय आत्मा केवळ देहात नाही, आत्मा तुमच्या देहातही आहे, देहाच्या आजूबाजूला सगळीकडून लपटलेला आहे, सगळीकडे भरलेला आहे. अंतर्बाह्य असा तो आत्मा आहे, परमात्मा आहे, ते ब्रह्म आहे. मग अशा परब्रह्मामध्ये किंवा त्या ब्रह्मामध्ये आत्म्यामध्ये आम्ही राहतो. आमचा हा देह अखंड त्या परब्रह्मामध्ये त्या परमात्म्यामध्येच राहतो. देहामध्ये राहतो आत्मा आणि देहाच्या बाहेरही आहे आत्मा. त्या आत्म्याला विस्मरण कसं होईल? म्हणून आत्म्याला जर विस्मरण होत नाही मग त्या आत्म्याला चिटकलेला हा जो आमचा देह आहे त्या देहाला विस्मरण होत नाही. म्हणून आम्हाला विसरत नाही. कारण ते चैतन्य आमच्या देहातही आहे, देहाच्या बाहेरही आहे. म्हणतात आमच्या डोक्यामध्ये भ्रम निर्माण होतात. भ्रम म्हणजे चुकीच्या समजुती. काय चुकीची समजूत आहे आमची? आम्हाला जे कळतं ना तेच बरोबर आहे. मला जे समजतं ना, मला जे कळलं ना, मी जे जाणलं ना, मी जे ऐकलं ना, मी जे पाहिलं ना तेच बरोबर आहे. हा भ्रम. या भ्रमामुळे आम्ही भटकत असतो. भ्रम मनुष्याला काय करतो? भ्रमित करतो. भ्रम आपल्याला खरं ज्ञान होऊ देत नाही. जर डोक्यामध्ये भ्रम भरलेला असला तर त्या भ्रमामुळे तो मनुष्य त्या भ्रमाच्याच नादी लागून इतर ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या जाणू शकत नाही. आणि आमच्या डोक्यामध्ये चित्तामध्ये अनेक भ्रम भरलेले असतात. कारण आम्ही जे पाहिलं, आम्ही जे जाणलं, आम्ही जे ऐकलं, आम्ही जे वाचलं तेच खरं नाही. आणि तू जे ऐकलं, तू जे जाणलं, तू जे पाहिलं ते
कशातनं पाहिलं कशातनं ऐकलं कोणी सांगितलं तुला? असा जर विचार केला तर आपलं पाहिलेलं ऐकलेलं सगळं जे असं ते शब्दांमुळे ऐकलेलं जे काय असेल ते सगळं जेवढं असेल ते त्या ग्रंथातून पाहिलेलं जे असेल ते किंवा कुणी आपल्याला शब्दांच्या माध्यमातून काही सांगितलं असेल ते सगळं अनुभव शून्य आहे. आणि अनुभव नसलेलं जे काय ज्ञान किंवा जे ऐकलेलं त्यालाच पकडून ठेवायचं आपण, तेच खरं मानायचं, ही गोष्ट मग भ्रम सुरू होऊन जाते. आणि हा भ्रम निवृत्त करण्यासाठी मग सद्गुरूंची आवश्यकता नाही. डोक्यामध्ये भ्रम निर्माण होणं याचा अर्थ असा की आपल्या डोक्यामध्ये ज्या वास्तव गोष्टी आहेत तसं तशाच्या तशा राहणं त्याला ज्ञान म्हणतात. आणि ते जे ज्ञान आहे ते ज्ञान विकृत झालं, थोडं वेगळं झालं, विपरीत झालं की भ्रम निर्माण होतो. म्हणून आपल्या डोक्यामध्ये साचलेला हा जो भ्रम, ही जी शंका, हे जे विपरीत ज्ञान आहे ते दूर करण्यासाठी, हे निवृत्त करण्यासाठी ज्याच्या जवळ शुद्ध ज्ञान आहे, ज्याच्याजवळ भ्रम नाही, जो भ्रमरहित आहे, अशा एखाद्या सद्गुरूकडून आपल्याला जेव्हा उपदेश मिळतो त्यावेळेला आपला भ्रम दूर होतो. भ्रमाची मूर्ती होण्यासाठी भ्रमरहित जो विषय आहे त्याचं ज्ञान आपल्याला उपयोगाला येतं. आता ज्ञानोबांचं जे म्हणणं आहे ते भ्रम दूर करण्यासाठी चाललेलं सगळं. आमच्या डोक्यामध्ये जे अनेक प्रकारचे भ्रम निर्माण झालेले आहेत, अनेक प्रकारच्या समजुती निर्माण झालेल्या आहेत, अनेक प्रकारच्या कल्पना आम्ही भरून ठेवलेल्या आहेत, त्या खऱ्या की खोट्या हे ज्ञानोबा सांगतात. आणि मग ज्ञानोबांच्या त्या सांगण्यातून आम्हाला कळतं की आम्ही तर असं समजत होतो, आम्ही तर असं म्हणत होतो, आम्ही तर असं ऐकलेलं होतं. तेव्हा आपण ऐकलेल्या, सांगितलेल्या, समजलेल्या सगळ्या गोष्टी कशा भ्रममूलक असतात हे ज्ञानोबांच्या या प्रवचनातून आपल्याला, ज्ञानोबांचा या ठिकाणी जो उपदेश आहे तो शब्दांचा उपदेश नाही, नुसत्या शब्दातून सांगितला, पण शब्दांनी सांगितलेला नुसता शब्दांचा उपदेश नाही, तर तो अनुभवजन्य शब्दांचा उपदेश आहे. ज्ञानोबांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून त्या ग्रंथाला नावच त्यांनी असं दिलंय की अमृत अनुभव. हा अमृताचा अनुभव आहे. अमृत म्हणजे आत्मा, जो कधी मृत होत नाही, जो अखंड जिवंत राहतो, त्याला अमर म्हणतात ना, अमृत म्हणतात ना. न मरणार म्हणजे नाही, मृत म्हणजे मेलेलं, जे कधी मेलेलंच नाहीये त्याला अमृत म्हणतात. म्हणून ज्ञानोबांचे हे जे शब्द आहेत, हे जे विचार आहेत, हे नुसते शब्द नाही. बघा, आता आपल्या डोक्यामध्ये काही वेळेला असा भ्रम असतो की आपण इतरांचाही वाचतो आणि ज्ञानोबांचे शब्द वाचतो. शब्द तर शब्द सारखेच असतील ना, शब्दांमध्ये काय फरक आहे? नाही. शब्दांमध्ये फरक असा आहे की जो बोलणारा आहे शब्द, हे शब्द बोलणारा आहे तो कसा, त्याचा जो अनुभव आहे का हे शब्द बोलताना, त्याच्याजवळ जर अनुभव नसेल आणि तो नुसतं शब्दांची बडबड करत असेल तर ते फुकट आहे. ज्ञानोबांचं तसं नाही. ज्ञानोबांचं हे जे बोल आहे ते त्यांच्या अनुभवातून आलेलं बोल आहे.
हा जो प्रकार आहे इथं अमृत अनुभवामध्ये हा इतर ग्रंथासारखं नाही. म्हणून तर आपण ऐकलं आणि तसं लिहून काढलं झालं आपलं, तसं नाही. म्हणून ज्ञानोबांचं जे प्रवचन आहे किंवा ज्ञानोबांचं हे जे अनुभवातलं जे सांगणं आहे हे अनुभवजन्य सांगणं आहे. हे त्यांचे अनुभव सांगतायत. म्हणून या ग्रंथाला अमृतानुभव म्हटलेले, अमृताचा अनुभव देणारा ग्रंथ आहे हा. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला भ्रम होत नाही. आपल्याला भ्रम होण्याचं काही कारण नाही, कारण ते अनुभवजन्य सांगतायत. आणि ज्या वस्तूंना अनुभव वस्तू सांगताना, ऐकताना, पाहताना तिथं भ्रम होण्याची शक्यता असते. म्हणून आता इथे जे ज्ञानोबा आपल्याला सांगताय इथं आम्हाला भ्रम होण्याचं काहीच कारण नाही. ज्ञानोबा म्हणतात मी माझ्या गुरूंच्या पुढे बोलतोय आणि हा अनुभव त्यांनी आपल्या गुरूंच्या समक्ष सांगितलेला आहे. मूर्तीला बसलेले कसे आणि ते आपला हा अनुभव सांगतायत त्यांच्याकडे. तेव्हा आपल्या सद्गुरूंच्या पुढे आपला अनुभव सांगणं हे शिष्याचं फार 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 मोठं कार्य आहे. शिष्य आपला आपले अनुभव आणि ते असे अनुभव सांगायला की खरोखरच ते आपल्याचे अनुभव आहेत, अमृताचे अनुभव आहेत. हे जेव्हा निवृत्तीनाथ महाराजांनी पाहिलं तेव्हा हा ज्ञानोबा महान शिष्य आहे, याच्यासारखा शिष्य होणं शक्य नाही. आणि म्हणून ज्ञानोबांची कुठलीही गोष्ट निवृत्तीनाथांनी अमान्य केली नाही. ज्ञानोबांनी जे काय सांगितलं असेल, जे मागितलं असेल ते दिलेले गुरुनी त्यांना. सगळ्यात मोठी गोष्ट कोणती दिली माहिती का? ज्ञानोबांना सगळ्यात मोठी गोष्ट दिली. ज्ञानोबा आले, गुरुदेवा मला आता परवानगी द्या ना. कसली? मला आता कायमची समाधी घ्यायची. म्हटलं अखंड समाधीवर राहायचंय मला आता. बघ झालं, माझं कार्य संपलं या जगातलं. मला आता सांगण्यासारखं काहीच राहिलं नाही. आणि जर मला सांगण्यासारखं घेण्यासारखं काही राहिलंच नाही या जगामध्ये तर राहून तरी काय करू? म्हणून मला आता अखंड समाधीमध्ये बसायचंय. हा जेव्हा शब्द ऐकला निवृत्तीनाथांनी तेव्हा त्यांना थोडस जरा दुःख झालं, दुःख वाटलं. अरे बाप, आपल्या पुढे गेला. अरे मी तुझ्या मोठा भाऊ गेला, तुझा गुरु पण आहे आणि तू माझ्या अगोदर चालला समाधीमध्ये. त्यामुळे ज्ञानोबांची मागणी निवृत्तीनाथांनी मान्य करायला सांगितलं. त्यांची कुठली गोष्ट अशी नव्हती. म्हणून ज्ञानोबांनी अशी मागणी केल्यानंतर निवृत्तीनाथांना होच म्हणावं लागलं. नाही म्हणता आलं. ती मुक्ता इतकी रडत होती, बाबा तुम्ही काय केलं, कष्टात न हो म्हटलं तुम्ही. ते सोपान काका मुक्ताबाई ते इतके रडत होते की दादा तुम्ही हे असं काय करून टाकलं, इतक्या लवकर त्यांना का हो म्हटलं तुम्ही. अहो त्यांचं वय तर पहा किती आहे, 27-28 वर्षाव्या वर्षी त्यांनी समाधी घेऊन टाकली. इतक्या लहान वयामध्ये ते जगापासून अलिप्त होऊन गेले, अलग होऊन गेले. हा जो दुःखाचा प्रसंग उडवला आहे हा निवृत्तीनाथांनी सहन केला. काय करतील, हो म्हणावंच लागलं.
म्हणून ज्ञानोबांच्या कुठल्याही शब्दाला त्यांनी नकार दिलेला नव्हता आणि याही शब्दाला त्यांनी नकार दिला नव्हता. तेव्हा या 17व्या नंतर ही 18वी ओवी पाहता येते. या 18व्या ओवीमध्ये आता ज्ञानोबा आपल्याला सांगतायत. 18वी ओवी अशी आहे, एवं म्हणजे अशा प्रकारे स्मरण नाही. एवं स्मरण नाही तरी स्मारके काय काही तरी स्मारके काही म्हणून ये ठाई बोलू न सरे. म्हणून ये ठाई बोलू न सरे. बघा ज्ञानोबा काय सांगलेले आपल्याला. ज्ञानेश्वराला सांगलेले या वस्तूच्या म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी स्मरण आणि विस्मरण नाही. जर स्मरण आणि विस्मरणच नाहीये त्याच्या ठिकाणी तर स्मारकाचं कारण काय? स्मारक म्हणजे जो स्मरण करून देतो तो स्मारक. आपल्याला शब्द स्मरण करून देतात म्हणून त्यांना स्मारक हे नाव दिले ज्ञानोबांनी. आणि पहा आपल्याकडे स्मारक उभारतात है ना. कोणाचं स्मारक आहे हो? अमुक अमुकेचं स्मारक आहे. ते स्मारक पाहिल्याबरोबर आपल्याला त्या व्यक्तीची आठवण येते. जे का ज्याचं स्मारक असते ते स्मारक म्हणजे काय? स्मृतीचिन्ह असं पुतळा असतो नाही का. पुतळं बांधतात, मंदिरं बांधतात, ही स्मारक असतात. त्या स्मारकांना पाहिल्याबरोबर आपल्याला ते ज्याचं स्मारक असतं त्याची आठवण येते आपल्याला. म्हणजे स्मारकाचं काम काय? तर आठवण करून देणं तुम्हाला. तसा हा जो शब्द आहे ना हा स्मारक आहे. हा स्मारक असलेला शब्द आपल्याला स्मरण करून देतो या गोष्टीचं. परंतु आत्म्याच्या बाबतीमध्ये याला स्मारक म्हणता येत नाही. कारण हा आत्म्याचं काहीच करू शकत नाही. स्मरण करू शकत नाही, विस्मरण करू शकत नाही. आत्म्यामध्ये स्मरण विस्मरण नाहीये तर मग तो हा कसलं स्मरण करून देणार आपल्याला आत्म्याचं हे सांगण्यात ज्ञानोबा. एवं स्मरणे नाही तरी स्मारके काही. मग या स्मारकाचं काय काम इथं? शब्दाचं कामच नाही इथं. तर त्या आत्म्यामध्ये अखंड तो जागृत आहे, अखंड चेतना स्वरूप आहे, अखंड ज्ञान स्वरूप आहे, अखंड प्रकाशमान आहे, स्वयंप्रकाशित आहे. तिथं या शब्दाचं काहीच काम नाहीये. म्हणून शब्दांचा उपयोग जगातल्या अन्य गोष्टीसाठी आहे, पण आत्म्यामध्ये शब्दाचा काही उपयोग नाही. हा महत्वाचा विचार ज्ञानोबांनी आता या ओळीमधून आपल्याला सांगितला आहे. पहा, शब्दांचं काम नाही तर काहीच कारण नाही. या स्मारक असलेल्या शब्दांचं काहीही कारण नाही असं ज्ञानोबांनी आता स्पष्ट सांगून टाकलं. ज्ञानोबा सांगून राहिले आत्मा हा आमच्या देहात, आत्मा हा आमच्या अंतःकरणामध्ये अखंड राहणारा आहे. देहात सतत आहे तो. आत्मा ज्यामध्ये राहतो, ज्या देहामध्ये राहतो, ज्या अंतःकरणामध्ये राहतो, त्या अंतःकरणाला त्याची चेतना, त्याचं जे स्वरूप आहे ते जवळ आहे. त्यामुळे
आत्म्याचा चैतन्याचा भाव त्या अंतःकरणामध्ये सारखा पसरलेला असतो. आता यावरून एक गोष्ट लक्षात येईल. ज्ञानो आपल्याला हे जे सांगण्याने त्याच्यामधून साधकांच्या दृष्टीनं एक महत्वाची गोष्ट लक्षात येते की हे आपण साधक लोक शक्तिपात मार्गातले साधक जे असतील ते आपण साधनेला बसलो असताना आपल्या भोवती एक वलय तयार होतं. वलय म्हणजे वर्तुळ. आणि हे जे वलय आहे हे शक्तीचं वलय असतं. आपल्या भोवती असलेलं वलय आपल्याच अंतःकरणामध्ये असलेली जी कुंडलिनी शक्ती, ती शक्ती आपल्या अंगामधून अशी वलय तयार करत 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 अशी पसरते. जेव्हा क्रिया करते शक्ती आपल्या शरीरामध्ये त्यावेळेला तिचं ती वलय म्हणजे अशी गोल सर्कल, तेव्हा ते सर्कल आपल्या आत एक तयार होतं अंतःकरणामध्ये आणि नंतर मग ते पसरत जात असत, वाढत जातं. ते मोठं होता होता ते देहाच्या बाहेरही असं पसरत. जेव्हा आपण साधनेला बसलेला असतो त्यावेळेला आपल्या देहाभोवती असं एक वलय तयार झालेलं असतं शक्तीचं. या वलयामध्ये जर तुम्ही अदीक्षित माणूस शिरला तर त्याला सुद्धा त्या शक्तीचा स्पर्श होतो. त्या वलयाचा स्पर्श होणार असतो. जर आपल्या जवळ आला बसला आला तर त्याच्या अंगामध्ये ती शक्ती जाते, ही वलयाची शक्ती, आणि त्याला सुद्धा क्रिया व्हायला लागून जातात. असं पुष्कळ बोललेलं आहे की अदीक्षित माणसं जर दीक्षित माणसाच्या साधनेमध्ये जर त्याच्या जवळ गेली, त्याच्या जवळ बसली चुकून, तर त्याला सुद्धा ती वलय स्पर्श करतात आणि त्यामुळे त्याला सुद्धा क्रिया व्हायला लागतात काही ना काहीतरी. त्याला ज्या क्रिया झाल्या त्याच्यामध्ये जे वलय गेलं ते व्यर्थ गेलं आपलं, ती शक्ती वाया गेली आपली, त्याने काही दीक्षा घेतली म्हणून. पण आपलं वलय आपली शक्ती त्याच्यामध्ये शिरल्यामुळे आपली शक्ती कमी होऊन गेली. मग आपल्या क्रिया मंद व्हायला लागतात. आपली शक्ती कमी झाली की आपल्या क्रिया मंद होणार ना, कारण तो प्रवाह त्याच्या अंगात चाललेला आहे आता, त्याला क्रिया होऊन झाल्या. अशा वेळेला साधकांचं काम हे आहे की आपण अशा एकांतात बसायचं की ज्या ठिकाणी अदीक्षित, ज्याने दीक्षा घेतलेली नाही अशांना स्पर्श करू नये, अशांच्या जवळ बसू नये. हा नियम या आपल्याला सांगतो. कारण अशी वलय आपल्या शरीराभोवती सतत होत असतात. तेव्हा ज्ञानू आपल्याला सांगतात की या वलयामध्ये इतर मार्गातले लोक सुद्धा येऊ नयेत. पुष्कळ वेळा असं झालेलं आहे की शक्तिपात मार्ग अनेक लोकांनी उचललेला आहे. त्यांचे गुरु भिन्न आहे, ते वेगळ्या पद्धतीने दीक्षा देतात, आहे शक्तिपातच, परंतु त्यांची पद्धत वेगळी. त्याच्यामध्ये त्यांचं राहणं सहाणं, खाणं पिणं, आचरण याच्यामध्ये फरक आहे. आपले गुरु काय सांगतात, त्यांचे गुरु काहीतरी वेगळं सांगतात. त्यांचे गुरु म्हणतात सगळं खा, काही बिघडत नाही, लसूण कांदा मटण अंडी खा आणि बसा साधनेला. आता असे जे गुरु आहेत आणि अशा ज्या शक्तिपात शिष्यांच्या ज्या क्रिया असतील त्यांच्या वलयामध्ये मलिनता येते.
आणि अशा मुली शिष्यांच्या जवळ आमच्या आपण बसलो तर त्यांची वलय आणि आपली वलय एकत्र होती आणि मग त्यांच्या वलयांनी आपल्या शरीरामध्ये प्रवेश केला तर काय होईल आपलं. म्हणून आपले गुरु महाराज श्री महाराज नेहमी सांगायचे की जरी तो शक्तिपात दीक्षित असला अन्य मार्गातल्या गुरुचा तरी त्याला आपल्या साधनेमध्ये बसू द्यायचे नाही. आपल्या मार्गामध्ये जे लोक दीक्षित असतील आपल्या गुरु परंपरेमध्ये जे दीक्षित असतील त्यांनीच एकत्र बसायचं सामुदायिक साधनेमध्ये. अन्य मार्गातल्या माणसाला ते बसू देत नसत आणि हा विचार त्यांनी कितीतरी वेळ सांगून झालेला आहे. परंतु आमचे लोक विसरून गेले ते आणि आज जे लोक दीक्षित होऊन झाले किंवा झाले त्यांना हा श्रीमती महाराजांचा हा विचार ऐकायला न मिळाल्यामुळे ते तुम्हालाही बसवतात. मला खूप आश्चर्य वाटत. त्यामुळे झालं काय की आपल्या दीक्षित मंडळीमध्ये तो बाह्य दीक्षित मनुष्य आहे दुसऱ्या मार्गातला आहे दीक्षित शक्तिपाताचा परंतु त्यांचा वेगळ्या पद्धतीचा मार्ग आहे. त्या मार्गातून जर तो आपल्या मार्गामध्ये यायला बसला तर आपल्या शिष्यांच्या अंतःकरणामध्ये शरीरामध्ये त्याची ओढे जाऊन आपली माणसं बिघडायला लागली. आपली माणसं म्हणायला अहो आम्हाला मटण खावंसं वाटतं. अरे कशामुळे झालं शिक्षण अहो आम्हाला अंडे खावेसे वाटतात. कशामुळे म्हणायला लागणार तुमचं काय म्हणत नव्हतं असं. त्याच कारण ही जी बलीन बल आहे त्याच्या शरीराची लिहिली आहे त्याचा परिणाम आपला अंतःकरणावर होतो आणि त्याच्या वासना तयार होतात इच्छा तयार होतात. म्हणून आपल्या वासना इच्छा कामना ह्या ज्या तयार होतात या दुसऱ्यांच्या संसर्गामुळे होतात. दुसऱ्यांशी संसर्ग ठेवला की तशा प्रकारची वासना आपल्याला होती. म्हणून आपल्या साधकांनी शुद्ध राहायला पाहिजे. आपल्या मार्गातल्या गुरूंच्या परंपरेतल्या मार्गातल्या गुरूंच्या शिष्यांजवळ बसून साधना करायला आणि अदीक्षितांच्या पुढे तो म्हणून बसू नये. ज्यांनी विश्वास घेतली नाही ज्यांनी अजून हा मार्ग घेतलेला नाही त्यांच्या जवळ बसून साधना करू नये. अशा लोकांच्या जवळ जर बसून साधना केली अदीक्षित माणसांच्या जवळ तर त्यांच्या चित्तामध्ये असलेल्या ज्या वासना कामना इच्छा ज्या असतील त्या तुमच्याही चित्तामध्ये शिरतील आणि मग तुम्हाला तशा वासना तयार होतील आणि मग आपण बिघडून जातो. मग आपली शुद्धी राहत नाही आपलं शुद्धीकरण बिघडून जात. हा फार महत्वाचा विचार ज्ञानवांना पटलेला होता आणि म्हणून ते पुष्कळला या अशा काही प्रवचनामधून त्यांच्या ह्याच्यामधून ते लोक सांगून दिलेले. श्रीमती महाराज थोडक्यात या बाबतीमध्ये फार दक्ष असायचे सावध असायचे. आता काय झाले आता ते सगळ्यांपासून बाजूला झाल्यामुळं आणि त्यांची ती प्रवचन वगैरे बंद झाल्यापासून आता त्यांचे विचार ऐकायला मिळत नाही. या नवीन पिढीला जे आता नवीन दीक्षित होतात साधक त्यांना कुठं ऐकायला मिळतील ते विचार. म्हणून जे काय आम्ही त्या काळामध्ये होतो त्यांच्या जवळ होतो आणि त्यांच्या जवळ होऊन मी जे ऐकलेलं आहे ते आम्ही आता सांगू शकतो. तेव्हा आपल्या अंतःकरणावर संस्कार होतात हे बाह्य जी इतर लोकांचे संस्कार असतात त्याच्यामुळे आपल्याही अंतःकरणावर ते संस्कार येतात आणि त्यामुळे आपली जी शुद्धी असते
स्वच्छता असते, सात्विकता असते, जो निर्मळपणा आपल्या अंतःकरणाचा असतो तो कमी होतात, नाहीसा होतो. आणि तो जर कमी झाला तर आपल्याला इच्छा वासना कामना सुरू होतात. तेव्हा या गोष्टीचं ध्यान ठेवा. अदीक्षित माणसांच्या पुढे तुम्ही साधना करायची नाही. अन्य वर्गातला जरी तो शक्तिपात मार्गाचा असला कुठलाही, त्याच्या जवळ आपल्याजवळ साधनेला बसू द्यायचं नाही. आपली साधना जर आपल्याच मार्गातल्या गुरुकडून त्याने घेतली असेल तर त्याच्या जवळ बसून करायची. आणि तसा नसेल तर आपण एकांतामध्ये साधना करायची. आणि तसा एकांत मिळत नसेल तर मग सगळे घरामध्ये झोपलेले असले तेव्हा उठून एकट्याने साधना करायची. असा हा आपल्या साधनेचा प्रकार. म्हणूनच हे आश्रम गुरुदेवांनी तयार करायला सांगितले. आश्रमात साधना करा. पण आश्रमामध्ये अशी मुलं फार कमी होते. बाहेरची मंडळी येऊ शकत नाही याच्यामध्ये. म्हणून आश्रमामध्ये साधना करायला पाहिजे असं महाराज होतो सांगायचं. तेव्हा आजच्या सत्संगाची वेळ संपलेली आहे. आपल्या 18 उद्या झाल्या आता. तेव्हा 18व्या ओळीमध्ये ज्ञान आपल्याला हे सांगून आले. एवं स्मरणा स्मरण नाही तरी स्मारके काय काज काही, म्हणून ठाई बोलू न सरे. म्हणता या आत्म्याच्या ठिकाणी स्मरण आणि विस्मरणच नाहीये तर मग तिथे शब्दाचं बोलणं काय उपयोगाचं? शब्दाचा उपयोगच नाही आत्म्याच्या ठिकाणी. शब्द हे सगळं बाह्य काम करतात, बाहेर काम करतात. आत्म्याच्या जवळ ते जाऊ शकत नाही. आत्म्याचा त्याचा संबंध येत नाही. अशा प्रकारचा हा सुंदर विषय चाललेला आहे. उद्याला आपण यातला आणखी थोडासा राहिलेला उद्याचा भाग घेऊ आणि पुढची ओळी जी कोणसारी मिळते ती घेऊ. आजच्या सत्संगाला विश्राम देऊ. लोक कमवून राहिले. एका दृष्टीने बरंही आहे. कशाला एका वेळेला वाटतं की खूप लोकांनी ऐकावं हे आपण. एका वेळेला वाटतं थोड्याच लोकांनी ऐकावं हे असं का? याचे कारण उद्या सांगेन. आता ते लांबत गेले. थोड्यांनी ऐकण्यात काय फायदा आहे, जास्त लोकांनी ऐकण्यात काय फायदा आहे आणि काय तोटा आहे हे उद्या आपण. हरि ओम तत्सत.